मी काय म्हणतो बुवा, आता हे कशाला घालवायचंय? मुलीचं आवरलं असेल तर बोलवा की मुलीला. होय होय, बोलवतो. ए सुरेखा, हा अगं आणखी राणीला बाय. वय वय आले. ये राणी. आधी आधी या. अरे गोट्या, उचकी लागलीच आहे तुला आत्ता. जा की पाणी पेजाल. बस चल. ही आमची राणी. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असतील तर विचारा की. तुझं पूर्ण नाव काय बेटा? राणी अशोक कापसे. शिक्षण? LLB चं पहिलं वर्ष पूर्ण केलंय. शिवणकाम भरतकाम काही येतं का? हो, समजा काम येतं माझ्या राणीला. म्हणजे स्वयंपाकात तर तिचा हात कोणीच धरत नाही बघा. चाळीत अन्न धुणं भांडी पाणी ही समजा मी माझी राणीच करते घरातलं काम. आहो ती तिच्या पायावर उभी, फॅक्टरीत काम करते ती. कुठली फॅक्टरी आणि कोणती पोस्ट? आबासाहेब म्हणून आहेत आमच्या इकडं. त्यांची महाडिक इंडस्ट्री. आता सध्या तिकडं कामगार म्हणून काम करते. पण शिक्षण पूर्ण झालं की लॉ डिपार्टमेंटला काम करणार आहे. आता कसलं आलंय शिक्षण विक्षण? बुवा, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. अगं बाई, खरंच बाई? हो हो, ऐकलं का? आपली राणी पसंत आहे त्यांना. चला, चांगल्या कामाला उशीर कशाला? सुपारी तर कोडूया. सुपारी बरोबर लग्न मी उरकून टाकू. अहो पण सुपारीचं ठीक आहे, लगेच म्हणजे कसं आहे मामा, मला जायचंय दुबईला येत्या 4 दिवसात. त्यामुळे म्हटलं लग्न झालं तर हिला सोबत घेऊन जाता येईल विमानानं. हा, कसं एकदा गेलं की मी परत येत नसतो लवकर, म्हणून विचार करा जरा. नाहीतर आमच्याकडं दुसरी स्थळ पण आहेत. अहो पण कपासा तुम्ही व्हायच. हो, नाही नाही, आता दुसऱ्या जागा कशाला बघायच्या? आमची राणी पसंत आहे ना तुम्हाला, मग समजा तुमच्या मनासारखंच होईल. आज लगीन लावून द्यायचं म्हणताय ना तुम्ही, आजच लावून देऊ लगीन. काय झालं रे? काय बोलली ती? तिची आई तयार झाली ना? मला माहितीच होतं तिची आई तयार होणार ते. हे बघ, आता फक्त तू तो विषय लावून धर आणि तिला लग्नासाठी तयार कर. राणी नाव ठेवलं म्हणजे काय स्वतःला राणी समजायला लागली का? तिला दासीच करून ठेवूयात आता. अरे तू काळजी करू नको रे, हिला विकत घेणारी माणसं तयार आहेत पैसे घेऊन आपल्याकडे. तू फक्त तिकडची बाजू सांभाळ, बाकी बघतो मी. ठेवतो फोन. राणी,
राणे अगं नशीब काढलंच बघ पोरी. अगं तुझं शिक्षण अर्धवट असून पण त्यांनी पसंत केली तुला. पोरगा तर दुबईला असतो, म्हणजे पैसाच पैसा आहे बघ घरात. सासू बी तशी तुझी बरी वाटली मला. आणि सासरीला एक खुश राशी. आई माझं ऐक ना ग, मला नाही करायचं हे लग्न. अगं राणी कळतंय ग मला. हे बघ पहिल्यांदा ना जीवाची अशीच घालमेल होती बघ. तुला सांगते माझ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा मी बी अशीच घाबरली होती. पण एकदा का लगीन झालं ना मग समजा सोपं होऊन जातं बघ. सवय होऊन जाते आपल्याला. अगं आपल्या कित्येक पिढ्या सातारच्या बाहेर सुद्धा गेल्या नाहीत आणि तू आता डायरेक्ट दुबईला जाणार. खरंच नशीब काढलंयस पोरी. मी लई खुश आहे. बर चल आता पटापटा आवरून घे. हा हे बघ, हा तुझी एकदा का सुपारी फुटली का नाही का मी तुला दुसरी साडी नेसायला देते. तुझ्या लग्नाचा शालू. काय राणीचं लग्न? हो बुवा अहो काय तुम्ही राणीचं लग्न? अहो कधी ठरलं काय सांगायचं तरी. काय करायचं ती पाहुणे काय ऐकायलाच झालंय. पाहुणं तुमचं ऐकत नाही तुम्ही माझं ऐकत नाही. तरी बुवा मी तुम्हाला सांगतोय मला उचक्या लागतात म्हणजे काहीतरी डेंजर आहे, पण तुम्ही ऐक नाही. गोट्या गोट्या ऐके, कुठल्या गावचं स्थळ आहे? पोरग काय करतय? दिसाय कसा आहे नवर देव दिसायला? तेच आहे गोट्या. अरे ऐके ओ मामा, टाइम बघा ना, किती वेळ झाला. आम्हाला जायचं पण आहे. सुपारीचा कार्यक्रम उरकून घेऊ. होय होय घेऊ की आता उरकून. हा उरकून घेऊ. कसं गुरुजींना बोलवलंय ना? अहो पण ते घ्या. हो गुरुजींना बोलवा लवकर. सुपारीचा कार्यक्रम झाला की आम्ही लग्नाला मोकळे. चला मीच बसतो लवकर. बोलवा लवकर. आटपून घ्या. हा कसं बसायचं पटकन. अरे इथं टोप्या कुठे? आई अगं मी ओळखत पण नाही त्या मुलाला. त्याच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? अगं तू नेमकं काम काय करतो? काहीच बोलणं नाही झालंय. आई वयाने पण जास्त वाटतंय ग. आई मला नाही करायचं. मी अशा माणसाशी कसं करू लग्न? राणे अगं आता तुला कसं समजवू मी बाळा? आवर पडदेशीने आपल्याकडे लई येळ नाही. माणसं येऊन बसल्या ती कवाची बाहेर. हा आत्ता हाक मारते रे. आई ऐकलं माझं, मला नाही करायचं लग्न. अगं ऐक माझं एवढं. चल आवर. आई तू काळजी करते. आई ऐक ना माझं. चला सुपारी फोडूयात. लवकर नवरी मुलं बाहेर आणा. होय होय. येड्यासारखी करू नको. चल चल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा. देवा आता तूच काहीतरी कर. चला सुपारी फोडूयात. काय करताय तुम्ही? काय चाललंय हे सगळं? सांगतोयस तू की मी सांगू?
बोल. ही माणसं आणि हे लग्न सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. याचं आणि हिचं लग्न लावून आम्ही तिला विकणार होतो. काय? हो. आणि या सगळ्यात आपण सामील होता. काय? तरी बी बुवा म्हणत होतो काहीतरी डेंजर आहे, पण एवढा डेंजर कुठे? त्याची आई बाप तुम्हाला तर ना बांबूचे फटके दिले पाहिजे तुम्हाला तर यांना. हा, तुम्हाला काय वाटलं आणि मी थांबा. या सगळ्याची काही गरज नाहीये. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये. या सगळ्यांची खातिरदारी करायला मी पोलिसांना बोलवलंय. नाही सर, आमच्या वस्तीचा मॅटर आहे. काय समजलं होतं तुम्ही राणीला? ती फक्त नावाची राणी नाही, अख्ख्या वस्तीची राणी आहे. तुम्हाला बोट्या हाण जोडू नकोस. बरबाद करायला निघाला तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा कधी कुठल्या मुलीबद्दल असं काही करण्याचा यांच्या डोक्यात विचारही नाही आला पाहिजे. डोंट वरी सर. अरे लाजा नाही वाटत असले धंदे करायला? हवालदार, काकांना कोठडीत दाखवतो त्यांना पोलिसी खात्यात काय असतो ते. घे रे त्यांना. साहेब, हो, काय करताय तुम्ही? काय करताय? अहो साहेब, तुमचा आवर कसं मान. माझ्या कातळाचं पायतान करून तुमच्या पायात घातलं ना, तर ते पण कमीच आहे बघा. शांत व्हा. आज तुमच्यामुळे माझ्या राणीच्या आयुष्याचं माथेर होता राहिलंय बघा. लय उपकार झालं साहेब तुमचं. हे बघा, मी काही वेगळं केलेलं नाहीये. कसं नाही, अहो देवासारखं धावणारा तुम्ही. अहो देवानच पाठवलं तुम्हाला, नाही तर आज काय झालं असतं माझ्या राणीचं. या सगळ्या गोष्टीचा विचार आधी करायला हवा होता तुम्ही. एवढा मोठा निर्णय घेताय तुम्ही. एकदा तरी चौकशी केली असती मुलाची. आणि मला एक कळत नाही, मुळात तुम्हाला एवढी घाई कसली झाली होती? काय त्यांना नाही, मला झाली होती. माझ्या आजारपणामुळं मी आज हाय तर उद्या नाही, ही भीती होती मला. माझ्या राणीचं माझ्या डोळ्या देखत लगीन व्हावं म्हणून जो आला त्याच्या गळ्यात बांधायला निघाले होते मी तिला साहेब. अहो पण तिचं शिक्षण अर्धवट आहे. तिला तिच्या पायावर तर उभं राहू द्यात. खरंच चुकलं साहेब, माझं खरंच चुकलं साहेब. एखादी बहिणीन बी वागणार नाही अशी वागली हो माझ्या राणीची मी आज. लई मोठी चूक करा निघाले होते साहेब मी, पण तुम्ही आला आणि माझ्या राणीला वाचवलं. तुमचं लय उपकार झालं साहेब. खरे सर, तुम्ही एवढा कडक वेळ पाळता. तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे. तरी बी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या राणीसाठी आला सर. नाही ठीक आहे, फार तर फार माझी 15 मिनिटं वाया गेलेत. पण आज जर मी वेळेवर आलो नसतो तर राणीच्या आयुष्याचीच वेळ चुकली असती. ठीक आहे, येतो मी. पण हो, मी माझी 15 मिनिटं ओव्हरटाईम करून भरून काढेन. पण तुम्ही कामावर उशिरा आलेले मला चालणार नाही. सगळ्यांनी सेकंड शिफ्टला फॅक्टरीत यायचंय, आणि तेही वेळेच्या आत. बुवा, जे झालं ते लय वाईट झालं बघा. पण राणी एवढी मी तुम्हाला जड झाली हा, ते आता आम्हाला समजतंय. नाहीतर काय,
एवढ्या सोन्यासारख्या लेकीला कसाईच्या दावणीलाच बांधायला निघाला होता तुम्ही. बरं झालं ती साहेब आलं, आता पोरीचं वाटोळच झालं असतं बघा. बर चला येतो आम्ही, काळजी घ्या. आता कशाला रडतीस? झालं ना समाधान? का अजून पण तुला तुझ्या लेकीचं लग्न लावायचं कोणाबर पण? नाही नसेल हाऊस भागली ना तर बघ एखादं स्थळ. अगं आपल्या लेकीला नेऊन ऐकणार होती ही लोक. मला माझी लेक जड नाही झालेली बघ. अगं मी जिथं असतोच तर तिला पोसायची धमक आहे माझ्याच. आणि बघ इथनं पुढं जर का राणीच्या लग्नाचा इशय काढला ना तर तू आहे आणि मी आहे. आता तिचं लग्न कुठं करायचं, कधी करायचं, कसं करायचं आणि कुणा बरं करायचं हे मी ठरवणार. कळलं का? साहेब आत येऊ काय? येस कम इन. काय झालं साहेब, मला असं अचानक बोलवलं? मला एक सांगा, तुम्ही आहात कोण आणि कुठल्या डिपार्टमेंटला काम करता? मी साहेब मी कमला अक्का. म्हणजे आपल्या कंपनीत की नाही साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच आहे साहेब. मला एक सांगा, त्या राणी नावाच्या मुलीला मी काय शिक्षा दिली होती? काय चुकलं काय तिच्याकडनं? आत्ता तिला बघतो काय करते. बघा, तुम्हाला जितकं विचारलंय तितकंच बोला. राणीला मी काय शिक्षा दिली होती? साफसफाईची. कुठे? फॅक्टरीत. मग तिला आमच्या घरी का पाठवलं तुम्ही? राणी परत फॅक्टरीत दिसता कामा नाही, आणि ती जर का परत दिसली तर तुम्ही दोघं इथून बाहेर असाल. काय विचारतोय मी? तिला आमच्या घरी का पाठवलं आणि कोणाची परमिशन घेतली होती? ते मला वाटलं साहेब. हे बघा, तुम्हाला काय वाटतं ना हे इम्पॉर्टंट नाहीये. फॅक्टरीतले कामगार हे फॅक्टरीचे कामगार आहेत. ते आमच्या घराचे नोकर नाही आहेत. त्यांना आमच्या घरी पाठवणाऱ्या तुम्ही कोण? मी अशी चूक नाही करायला पाहिजे होती साहेब. पण साहेब तुमच्या घरी बायकासनी कामाला मीच पाठवतोय म्हणून. त्या फॅक्टरीत काम करणाऱ्या बायका असतात का? मग हे बघा, कोण कुठल्या डिपार्टमेंटला काम करतंय, कोणाचं काय काम आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नसेल ना तर ही नोकरी सोडून द्या. तुमच्या जागी दुसरी बाई बघून घेऊ आम्ही. नाही साहेब, हे बघा साहेब, ह्या बारी तेवढं माफ करा मला. पुण्यांदा अशी चूक नाही होणार साहेब. झालीच नाही पाहिजे. तुम्हाला माहित नसेल, मी चुकीला शिक्षा देतो, माफी नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि इथून पुढे जर असं काही झालं ना तर सरळ कामावरून काढून टाकेन. चला निघा. आज इंद्रजित सर आले नसते तर काय झालं असतं माझं? जेवून घे आणि गोळ्या पण घे. नाही जेवायचं मला. हे असलं काम केल्यावर कोणाला जेवावं असं वाटेल रान. मी जगातली सगळ्यात वाईट आहे असं काय करायला निघाली होती मी? अगं तुझ्या आयुष्याचं म्हातारं करायला चालली होती मी राणे. माझ्यासारख्या वाईट आई जगात नसत कुठेच. हाय काळूबाई मला कव्वा बाप करायची नाही बघ. तुझं इंद्र सर आलं नसतं, तुझं लग्न झालं असतं तर. धर शांत, जेवून घे. नकोय मला. आई खाऊन घे. मला नाही खायचं. घे ना, घे. आई शांत हो बघू. ती बस झालं. तू आता विचार करू नको. तू विषय दे बरं सोडून. आता असं कसं सोडून देऊ राणे? तुला आणि तुझ्या बापाला मी काही डझन वाटत असेल ना तुझ्या वाईटावर उठलेली. आणि मी खरंच सांगते ग, मला तुझं वाईट नव्हतं करायचं. मला तर तुझं भलं झालेलंच बघायचं होतं म्हणून तर मी. मला काय माहिती ग, ती एवढी माणसं नालायक निघतली. आई बास झालं, किती रडशील. शांत हो बघू. राणे माझ्या जीवाला सारखं खातंय बघ. तुला माहितीये तुझ्या लग्नाची मी सारखी घाईका करत होती. मला राहून सारखं असं वाटत होतं तुझ्या लग्नाच्या आधी माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तू कधीच लगीन करणार नाहीस. आणि मला माहिती तुझा तुझ्या बापावर लय जीव आहे.
त्याच्यामुळे माझ्या माघारी तू त्यांना एकटं सोडून कधीच जाणार नाहीस. म्हणून मला असं वाटत होतं का मी जितके आहे त्यावर तुझं लगीन व्हावं. करत तुझं वाईट नव्हतं करायचं रान. जगातली कुठली बी आई त्याच्या लेकराबद्दल वाईट विचार करणार नाही हे वेगळं सांगावं लागेल का कोणाला? पण घाई गडबडीत केलेली कुठली बी गोष्ट नीट होत नाही. आता या घाई गडबडीत तुझ्या लेकीच्या पुढच्या आयुष्याची सगळी राख रांगोळी झाली असती तर चाललं असतं का तुला? काय बोलतेस राणे? जगातल्या कुठल्या आईला असं वाटेल ग? असं झालं तर मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकले नसते. नसती करू शकलं ना, मग कशाला करतेय घाई? थांब ना अगं थोडं. तू हा विचार का करते की तू माझं लग्न कधी बघणारच नाही, तू त्याच्या आधीच जाशील? काही तू विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला सांगते, तू जोपर्यंत आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावरती ठेवत नाही ना तोपर्यंत मी हे घर सोडून जात नसते. तू माझं लग्न नक्की बघणार आहे, हा शब्द आहे माझा. शांत हो बघू, बस बस झाला आहे. राणे जाऊ दे ना, तू अख्ख्या रोड भर गपगप येते, नको टेन्शन घेऊ, जाऊ दे. घोट्या रे, आज काय घडणार होतं? इंद्रजित सर जर आज आलेच नसते तर किती डेंजर गोष्ट घडली असती. आणि मी फॅक्टरीत परत कधी आलेच नसते, मी इथंच राहिले नसते. घोट्या बघणार आहो, कसली कसली लोक असतात ना. तरी बरं इंद्रा सरांनी पोलीस बोलवले, म्हणजे आता तूच नाही तर दुसरी कुठलीच मुलगी त्यांच्या स्कॅम मध्ये नाही घालणार. जाऊ दे भावा, तू नको लय टेन्शन घेऊ. तुला एक आयडिया सांगू का? तू ना आज फॅक्टरीत डबल शिफ्ट कर, लय काम कर, म्हणजे तू हे होशील हे ते काय ग, डिस्ट्रॅक्ट. हा मला माहिती होतं, मी बघत होतो तुला येते का. आता हसली ना संध्याकाळपर्यंत 32 दिसली पाहिजे, कळलं? हा चल, आता तुझी सायकल दे, मी लावतो, तुझा काम कर. बॅग दे. हा जाऊ करे. अहो माधव काका, काय झालं? असं का तोंड पाडलंय? माझी बायको लय आजारी आहे घरी, आणि घरी कोणीच नाही तिच्यापाशी. म्हणून मी केटी सरांना सुट्टी मागाय गेलो होतो. ते नाही म्हणले इंद्रा सर ओरडतील. माझं टार्गेट पूर्ण नाही ना. मी करते की तुमचं टार्गेट पूर्ण. आधीच तू अर्ध्या शिपनं कामावर आली, मग तुझं टार्गेट आहे, आणखीन माझा लोड कशाला? तुम्ही नका काळजी करू, मी बोलते केटी सरांची. ठीक आहे, तुम्ही घरी जा, मी करेल तुमचं काम. हो करेल ना ती. तुमचंच काय, सगळ्यांचं काम करेल ती. असंही तिला सवयच आहे. एक काम सांगितलं की दुसरंच करायची. कंपनीची साफसफाई करायला सांगितलेली तिला, की माझ्या घरी जाऊन साफसफाई करून आली आहे. सर 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 ते मी मी काय ते मी काय? अहो सर, मला शिक्षा मिळाली होती, मग कमला अक्का जे काम सांगेल ते करावंच लागेल ना. तिनेच पाठवलं तर तुमच्या घरी. म्हणजे कमला अक्का जर उद्या सांगेल अख्खं गाव साफ कर, तर तू करणारच का ते? सर, नोकरी वाचवण्यासाठी करावं लागतं कधी कधी, तुम्हाला नाही कळणार.